सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। अजिंठा बुद्ध विहार घाट अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियान या अभियानासाठी आजचं गाव आहे बडगाव। तर धाडवरून बडगाव याचं अंतर आहे 12 किलोमीटर। तर चला जाऊया बडगाव येथे आणि बघूया तिथलं सुंदर विहार। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चैनल। संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। तर सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे, धम्मसेवक तथा व्यवस्थापक अजिंठा बुद्ध विहार धाड आणि प्रसारक आहे बुद्ध विहार जोडो अभियान। मी 1 तारखेला भीमा कोरेगावला गेलो होतो। तर तिथे एक संकल्प केला की आतापर्यंत आपण 3 वर्षामध्ये जो धम्म शिकलो, धम्म आचरण केलं, बाबासाहेबांचे विचार जे आपण घेतले, तर तुमच्याकडे ज्ञानाचा साठा जर थोडा थोडा करून जमा होत असेल तर तो तुमच्यापर्यंत ठेवू नका, तो वाटत चाला। म्हणजे तुम्हाला आणखी ज्ञान प्राप्त होईल किंवा आणखी तुम्हाला आकलन होईल की याच्या पुढे आपण काय करायचं। आम्ही 14 ऑक्टोबर म्हणजेच ज्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाख अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नागपूरच्या नागपुरामध्ये। तर त्या दिवशी आम्ही 14 ऑक्टोबर 2023ला तथागतांची अष्टधातूंची मूर्तीचा आम्ही तिथे स्थापना केली आणि मग तिथून आमच्या जीवनाला कलाटणे मिळालेत। बघा, धम्म ज्यावेळेस तुम्ही आचरण करायला शिकसाल, ज्या प्रवाहात असाल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की धम्म काय आहे, बाबासाहेब काय आहे, ह्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी जे कार्य केलेले आहे हे फक्त उत्पन्न कशासाठी झाले की माणूस हा जोपर्यंत अंधकारात गेलेला आहे त्यांना प्रकाश दाखवण्याकडे हे सर्व महान मानव जन्माला आलेले। म्हणजे हे फक्त आता जातीपंथात वाढले गेले, परंतु याच्या अगोदर ज्या ज्या महामानवांनी कार्य केलेले हे सर्व मानव कल्याणासाठी कार्य केलेले। मग तो कोणताही महापुरुष पकडा तुम्ही, फक्त आत्ताच्या काय झालेलं आहे की त्याचे विभागण्या झालेल्या आहे। तर तुम्ही धम्म आचरण करायला सुरुवात जर केली नसेल किंवा केली असेल तर तुम्हाला धम्म कुठपर्यंत समजला, तुम्हाला बाबासाहेब कुठपर्यंत समजले, याचा मला याच्यावरून कळून राहिलं की महिलांना धम्माविषयी जास्त जागृत आहे। मग पुण्य जे आहे, पुण्य कर्म ज्याला म्हणतो की तो पुण्यकर्म मलाच भेटला पाहिजे आणि मला भेटल्यानंतर मी कशाला देऊ कोणाला। मग त्याच्याबद्दल लालच भगवंतांनी जे सांगितलेलं आहे, लालच करायची नाही, द्वेष भावना कोणाच्या बद्दल ठेवायची नाही, बरोबर आहे। तर मग असे केल्यानं काय होईल की आपल्या पुरतच मर्यादित राहील आणि परत काय होईल की दुसऱ्या प्रती आपल्याला परत आपल्या मनामध्ये द्वेष अहंकार निर्माण होईल। काय झालं, याच्यात भाग त्यांच्याबद्दल घृणा परत आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झाली। म्हणून पुढच्या वेळेस बा मी शिल्लकचं काहीतरी करील आणि मी वाटील किंवा मग देईल दान, बरोबर आहे, म्हणजे माझं नाव मोठं झालं पाहिजे। परंतु दान पारमिता करताना काय असतं विषय की तुमच्या चित्ताला एवढं माहित पाहिजे की मी ज्या पद्धतीने दान करत आहे तर त्या दानाचं माझ्या व्यतिरिक्त किंवा माझ्या चित्ताच्या व्यतिरिक्त भक्तीची किंवा कोणीही पुण्य कार्य करणार असो, मी ज्या पद्धतीने देते त्याचा एकही अंश बाहेर जाता कामा नये, त्याला म्हणतात निस्वार्थीता। तर मग तो 3 महिन्याचा कालावधी उलट शिबिरामध्ये आम्ही सेवा दिली
मग सेवा दिल्यानंतर कळालं आणखी बुद्ध धम्म की याच्यात किती मोठं अजून फळ आहे. पुढं आपण असं जर कार्य करत गेलो खूप गतिमान होणार आहे. लहान मुलांसाठी जर काही धम्माचे पुस्तक लागत असतील, त्यांना धम्म कळण्यासाठी आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ विहारात आणावं लागतं. आणि मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56च्या नंतर सांगितलेलं आहे आपल्याला रविवार म्हणजेच धम्म दिवस. माझी दर हप्त्याला पोस्ट वाचत आलं नाही धम्म दिवसाची, की चला जाऊया बुद्ध विहारात. स्वतःमध्ये आणि परिवारामध्ये परिवर्तन घडून जर आणायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला विहारात जावं लागेल. विहारात गेल्यानंतरच तुमचा सुसंस्कृत समाज घडत. म्हणजे याची चळवळ बाबासाहेबांनी बुद्ध विहारच का ठेवली? तसे तुम्ही कोणी एकमेकाच्या घरी असाल का? तिथं जर आले तुम्ही बुद्धांच्या प्रतिमाला, बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करसाल. सर्वप्रथम तुमच्यातला जो गर्व, अहंकार, द्वेष भावना आहे ज्या चित्तामध्ये आपल्या बसलेल्या आहेत, ते निघण्याचं महत्वाचं ठिकाण म्हणजे विहार. विहारात आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही काय करसाल? बुद्धांची प्रतिमा दिसली किंवा बुद्धांचा फोटो दिसला, तुमचं मन एकदम शांत होऊन जाते. काऊन होऊन जातं? कारण तुमच्या चित्ताला काय वाटतं की इथं बुद्ध आहे आणि बुद्धांसारखं जगात कोणीच नाही, शांत स्वभावाचं आणि दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखवणार. म्हणून सर्वात प्रथम आपल्याला बुद्ध दिसल्याबरोबर, बुद्धांची प्रतिमा दिसल्यानंतर आपल्याला काय वाटतं की चला आता आपण चांगल्या ठिकाणी आलो. मग बाबासाहेब दिसतात. मग बाबासाहेबाला पाहून आपण काय विचार करतो की हे मुक्तीदाता आपल्याला दिसले आता, म्हणून इथं माझं परत काहीतरी मुक्तीचं साधन मला मिळत. म्हणून विहार हा असा एक केंद्रबिंदू आहे की इथं आल्यानंतरच तुम्हाला जे काही ते घडू शकतात. हे मुलं आल्यानंतर तिथं त्रिशरण पंचशील घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुस्तकं उपलब्ध करून देतो. पुस्तकं उपलब्ध करून दिल्यानंतर तुमच्यासारखे धम्मा सेवक जे असतील किंवा सेविका असेल, या 2-4 मुलांसोबत 10-15 मुलांसोबत येऊन बसायचं आणि आपण पण गाथा म्हणायच्या. तर तुम्हाला तुमच्या मुलांना बुद्धपुत्र तुम्ही बनवत नाही, 10 दिवसाचं प्रवचन देत नाही तुम्हाला. तर मी काही म्हणत नाही की तुमचे लेकरं धम्माला दान करा म्हणून. जसे आपल्या पुन्हा चक्रवर्ती सम्राट अशोकांनी 2 मुलं दान केले होते. एक मुलगा एक मुलगी कुठे पाठवलं होतं? श्रीलंकाला धम्माचा प्रचार प्रसार करायला. तसं तर काही करणंच नाही आपल्याला. आपल्याला फक्त धम्म समजायसाठी काय करणं आहे की आपल्याला आपल्या मुलांच्या अंगावर 10 दिवस चिवर द्यायचे आहे. बरोबर आहे? त्याची सेवा करण्यासाठी आम्ही आहे. आणि त्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला ते आचरण केल्यानंतर, ते तुमच्या वाड्यामध्ये आल्यानंतर, तुमच्या गावामध्ये आल्यानंतर, तुमच्या घरात जर काही दुष्कर्म किंवा सुरामेरा मज्जे चालत असतं, तर त्या मुलगा तुम्हाला समजून सांगेल किंवा ती मुलगी तुम्हाला समजून सांगेल की बाबा किंवा आई, भांडणं करणं चुकीचं आहे, वादविवाद करणं चुकीचं आहे, दुसऱ्याबद्दल द्वेष भावना ठेवणं चुकीचं आहे. मंगल मैत्री जपत चाला. तुमच्या कल्याणासाठी जर काही करायचं असेल तर दुसऱ्याप्रती मंगल मैत्री करा. म्हणजे ती मैत्री तुम्हाला 10,000 पट तुम्हाला वापस मिळेल. मंगल मैत्रीमध्ये इतकं तुम्हाला साठवून ठेवलेलं कार्य आहे, जे या पृथ्वीवरती जे चालती अणुरेणू, ज्याला तरंग म्हणतो आपण, त्या तरंग जर तुमचे विचार जर पॉझिटिव्ह असले, सकारात्मक विचार ज्याला म्हणतो आपण. आता ज्यावेळेस आपण झोपातून उठतो तर सगळ्यात पहिले काय करतो? सुकाटतो. करता का नाही? गोधडीतून उठल्याबरोबर डोळे चोळायच्या पहिले. मग ती मंगल मैत्री, पण ती मंगल मैत्री करायची पद्धत वेगळी. तुमच्या चित्तात जे विकार भरलेले ते विकार काढायची पण एक प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्हाला विपश्यना माहिती आहे ना? विपश्यना माहिती? विपश्यना कळलं? पांघरी माहिती आहे? इगतपुरीचं नाव ऐकलेलं की विपश्यनाला गेले तेव्हा कोणतरी ती गडे अमुक टमुक युट्यूब ऐकले जाईल नाही कोणी. हा, तर विपश्यना करणं महत्वाचे आहे. विपश्यना जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुमच्या चित्तातून विकार निघत नाही, तोपर्यंत तुम्हाला मंगल मैत्री समजणार नाही आणि तुम्ही एकमेकाशी ज्याला आदरपूर्वक म्हणतो आपण तसं जुळणार नाही. म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक उठल्याबरोबर मंगल मैत्रीचं काही सांगतो मी उपाय, ते तुम्ही करा. आणि तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आपण. निसर्गात हजारो करोडो प्राणी जीव सृष्टीमध्ये जीव जंतू आहे, त्याच्यापेक्षा मनुष्य युनिटच का जन्माला आलो आपण? कारण आपले पुण्य कर्माचा साठा हा मागच्या चित्तात चांगला असेल, त्याच्यामुळे आपल्याला मनुष्य युनिट आपल्याला जन्म मिळाला. म्हणजे आपल्याला काहीतरी कार्य करणं आहे धम्माचे आणि आपल्या चित्ताला निब्बाणाकडे घेऊन जाणे, जन्म मृत्यूच्या चक्रव्यूहातून आपल्याला निघणं आहे. त्याच्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म दिला. मग मनुष्य जन्मात येऊन आपण काय फायदा केला? आपण धम्माला आतापर्यंत पाळलं, केलं आचरण. फक्त भंतीजी आले की वंदन करायचं ना, आले बाबा भंतीजी दान द्या आता दान. भंतीजी आले म्हणजे दान द्यायचा विषय नसतो. भंतीजी आले म्हणजे ते आपले कोण आहे? ते आपले धम्मगुरू आहे. त्यांचा आदर सत्कार करणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. ते आल्यानंतर त्यांचं चहा पाणी करणं आपला सत्कार आहे. कारण ते चारिका धम्माचं तुम्हाला आचरण करायचं सांगतात ते.
ते चारिका करत जातात. जे असे आहे की धम्माचं तुमच्या गावात आले ते आचरण करण्यासाठी तुम्हाला सांगतात, धम्म देसना देतात. मग आपलं प्राथमिक कर्तव्य काय त्यांना, की पैसे न देता आपण त्यांच्या स्वास्थ्यासाठी औषधी घेऊन देऊ शकतो, त्यांना चिवरदान करू शकतो, त्यांना फळदान करू शकतो. म्हणजे भंती जे आले म्हणजे पैशाचं स्वरूप आहे का, नाही. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं दान करू शकता ना त्यांना. मग त्या दान पारमीतून तुम्हाला काय फायदा होणार आहे, त्या दान पारमितातून असं होईल, तुमच्या ज्या 10 पारमिता सांगितलेल्या भगवंतांनी तिच्यात महत्व दिलेलं दानाला, त्या दानाच्या बलानं तुमचं आयु आरोग्य वर्ण जे असतं त्याचं गतिमान होतं. तुमचं धम्माचं कार्य तुम्हाला चांगले विचारून तुम्ही धम्माच्या मार्गाने निसर्ग आणि धम्म तुम्हाला ते कार्य करायच भाग पाडतं. परंतु कधी तुम्ही निस्वार्थ पद्धतीनं दान केलं बद्दल. बरोबर आहे. तर याबद्दल मी सांगू इच्छितो, विशेषतः म्हणजे बुद्ध विहार जोडो अभियान याच्यासाठी लावलेलं आहे की आपली येणारी जी पिढी आहे, हे लहान लेकरं जे आहेत, हे लहान बालक बालिका जे आहेत, यांना फोकस करणं आहे. आता तुम्हाला किती बी धम्म सांगितलं मी, किती बाबासाहेब सांगले, तर तुमचा काही आता तुमच्यातून काही उन्नती होणार आहे का? फक्त एवढे की तुम्ही आचरण करसाल तर तुमचा प्रभाव तुमच्या लेकरावर पडेल. बरोबर आहे. आणि तुमच्या लेकरांनी जर श्रामनेर केलं तर त्याचा प्रभाव तुमच्या गावावर पडेल. म्हणजे तुमच्या गावातून 5 जण बी श्रामनेर शिबिरासाठी गेले तर त्याच्यामुळे पूर्ण गाव सुधरल तुमचं. त्यांचं आचरण पाहून तुमचं पूर्ण गाव सुधरल. ही शाश्वत आहे, हे सत्य आहे. आणि बुद्धांचं सत्य कधी लपत नाही. जसं चंद्र सूर्य तारे लपत नाही, तसे बुद्धांचे वचन इतके सत्य आहेत ते जगात कोणीच मिटू शकत नाही. म्हणून तुम्हाला बुद्ध समजणं आहे तर धम्माचं आचरण करा. ज्या 5 शिला दिलेल्या आहेत त्या 5 शिलेचं आचरण करा. तुम्हाला अष्टशील दिलेलं आहे. पौर्णिमा किती जण पकडता खरं सांगा प्रामाणिकपणे. पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा मी पकडली, प्रामाणिक सांगा. धम्म आहे असेल तर ठीक, नसेल तर मग पौर्णिमेच्या बद्दल बी सांगतो तुम्हाला काय महत्व आहे. ठीक चालून. फक्त आता तुम्हाला सांगतो, तुमचं हे आचरण करणं ठीक आहे. पौर्णिमा पकडली बुवा, माझं चित्त शुद्ध करायला मी पौर्णिमा पकडली. असं नाही की मी लोकांना दाखवायला पौर्णिमा पकडली. बरोबर आहे. 2 प्रकार राहतात पौर्णिमेचे. मी धम्म आचरण करवलो हा माझ्या मनाला माहिती, पण मी धम्म आचरण करून लोकांना दाखवून राहिलो हा भाग वेगळा. म्हणून पौर्णिमा पकडताना पौर्णिमेचे काही नियम आहेत. ते नियम आता कसं आहे, तुम्ही वयोवृद्ध झाला, तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार नाही जमणार. परंतु अष्टशील म्हणजे 8 शिलाचं पालन राहतं. पंचशील म्हणजे 5 शिलाचं आचरण राहते. पंचशील तर माहितीये, मग 3 शिलाचं आचरण तिच्यात आणखी टाकावं लागतं. ते म्हणजे की जसं उच्चासनावर मी बसणार नाही. नंतर नच्च गंध माला ज्याला म्हणतात की आपण की जसं बा मी गाणे, नृत्य, वाद्य, सुगंधी माला वगैरे, सेंट वगैरे जे असतं ते मी वापरणार नाही. आणि सगळ्यात मोठं शील शेवटचं जे आहे की मी आभूषण धारण करणार नाही. आभूषण म्हणजे तुमचे गळ्यातले मणी, सोनं, नाणं जे आहे ना, हा हे बुद्ध धम्मात नाहीच आहे. हा पहिली गोष्ट म्हणजे अष्टशील. आणि पंचशील म्हणजे 5 शिलाचं पालन. भंतीजी पौर्णिमा ज्याला पंचशील धारण करता म्हणतात किंवा अष्टशील धारण करतात, त्यांना 12च्या आतमध्ये जेवण याच्यासाठी लागतं. 1-2 महिला की मी विपश्यना करण्यासाठी इच्छुक आहे किंवा जायला तयार आहे, तर तिच्यात पण आपण फ्री ऑफ चार्ज तिच्यात नंबर लागू शकतो. परंतु तुम्ही पहिले धम्माचं आचरण करा. नंतर तुम्हाला 10 दिवस शिबिर पाठवणं माझ्याकडे राहील, तो विषय वेगळा. तुम्हाला साधा आणि सोपा प्रकार सांगतो मी. चित्तातून विकार जर काढायचे असेल तुम्हाला, तर झोपातून उठल्याबरोबर डोळे चालता आणि बाबा सगळ्यात सुखी ठेव असं म्हणायच्या पहिले झोपातून तुम्ही बी वायो पोरींनो तुम्ही करायचं महत्व हे जाऊ द्या. याची काही घेणे आपल्याला तुमच्यावर खास लक्ष आहे. झोपातून गोधडी काढल्यानंतर आता थंडी म्हणून आपण काय घेतो, रग घेतो. रग काढल्यानंतर लगेच उठून बाहेर नाही उठायचं. गोधडी काढल्यानंतर बुद्धांना वंदन करायचं, बाबासाहेबांना वंदन करायचं आणि आपल्या आई वडिलांनी ज्यांनी आपल्याला जन्म दिला, बरोबर आहे. आणि नंतर आपण ज्या शाळेत शिकतो किंवा जे आपल्याला रोजचे गुरुजन वगैरे भेटतात, मग गुरु कोण भेटू शकतंय, आपले मोठे भाऊ भेटू शकतात, आपले वडील भेटू शकतात, आपला कोणी सोबतीन भेटू शकते, बरोबर आहे की नाही. आपल्याला जे चांगलं सांगते, जे चांगलं मार्गदर्शन करते ते आपले गुरु. मग त्यांच्याबद्दल वंदन करायचं. कोण कोण करायचं, आई वडील सर्वात प्रथम बुद्ध बाबासाहेब, नंतर आई वडील आणि नंतर गुरुजन वर्ग. आणि नंतर काय करायचं की हात जसं बसायचं सेल बसायचं. आणि तुम्ही पण ऐकून घ्या. आणि आपला श्वास कुठून येतो, ह्या नाकपुडीतून का ह्या नाकपुडीतून. आणि काय करायचं, संत गतीनं थंडा येतो का गरम, बस बस बस.
एवढंच पाय नाही फक्त आपल्याला. आणि 2 मिनिटं तुमचं लक्ष जर तिच्यावर बसलं, आता हिच्यात काही व्याज मंत्र आहे का? हिच्यात काही कष्ट करावं लागतात का तुम्हाला? बघा, तुम्ही असं जर केलं, तुम्हाला 10 सेकंद तर तुम्हाला ते श्वास झापलाच लागणार. बरोबर आहे का? की मी 10 दिवसासाठी बसले सर. हा? बसले 10 दिवस कुठं बसल्या तुम्ही? पांगरीला. चला, साधू साधू, खूप खूप. आता हे आनापानाची पहिली प्रक्रिया आहे, तुम्हाला माहिती आहे, 3 दिवसाची. आता ते 3 दिवस असतात ते आनापानाचे असतात. मी जास्त काही वळत नाही त्याच्याकडे, मी तुम्हाला प्राथमिक माहिती सांगतो. तुम्ही जर असं 30-30, 40-40 सेकंद किंवा 1-1 मिनिटं केलं पोरीनं तुम्ही, तर तुमचं याचा फायदा काय होतो ते सांगतो मी विद्यार्थी वर्गांना. आता ते हे इथं बसलेले आपले, तर याच्यामुळं असं होईल की ज्यावेळेस बी तुम्ही अभ्यासाला बसता, तुम्ही नाही काही तर दिवसातून 10 मिनिटात अभ्यास करसाल मनानं, 1 घंटा तर इकडं तिकडं मन, पण 10 मिनिटं ज्यावेळेस बसाल तुम्ही, तर 10 मिनिटापैकी तुम्ही 2 मिनिटं त्या जे लेसन जे वाचतात ते तुमच्या लक्षात बस. कशामुळं? त्या आनापानामुळं. खास विद्यार्थ्यांना याचा खरोखर इतका मोठा फायदा आहे की तुमचा अभ्यास 2 मिनिटं, मग तुम्ही जसं ते आनापान वाढवसाल, सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम करायचं, झोपताना पण करायचं. ज्यावेळेस तुमचा स्टॅमिना वाढेल त्यामध्ये, तर तुमचं लक्ष अभ्यासात इतकं केंद्रित होईल, आणि तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला जासाल तर तुमचं फटाफट लक्षात ते जसं वाचलं तसं तुम्हाला ते येऊन जातील. हा झाला विद्यार्थ्यांसाठी. आणि तुमच्यासाठी, मोठ्या उपासक उपासिकांसाठी याचा फायदा असा आहे की तुमच्या चित्तात आलेले, तुमच्या मनात आलेले दुसऱ्याबद्दलचं द्वेष भावना ह्या ज्या आहेत ना, ह्या अशा थोड्या 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 कमी होत जाईल. ज्याला आडी सांगितलेलं आहे त्या आड्या सुटायला थोडं 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 कमी होईल. तर हे उद्यापासून सर्वांनी सकाळ संध्याकाळ तुम्ही चालू करा आणि अनुभवा 7 दिवस की बो यानं काय फरक पडतो. म्हणून तुम्हाला एक 10 मिनिटाचाही फरक पडला तर खूप असा पुण्य संचय तुम्हाला लाभला. आणि कुठंतरी 1000 पटाच्या 1 अंश हे आमच्या विहाराच्या नावानं विहार आलं. तर आमचा एवढंच सांगणं आहे की तुमच्या चित्तातून विकार काढण्याला आता सुरुवात करा. आणि बुद्ध धम्मसंघ आणि बाबासाहेबांच्या चळवळीला, आपण ज्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान दिलं त्या संविधानाच्या नुसार आपल्याला स्वातंत्र्य जगायला मिळून राहिलं. विशेष करून महिलांना जो बाबासाहेबांनी हक्क न्याय दिलेले आहे त्याला अनुसरून बाबासाहेबांच्या विचार सोबत घेऊन चाला आणि भारतीय संविधान वाचत चाला. विशेष महत्व म्हणजे हे लहान लेकरांना भारतीय संविधानाचं पुस्तक नसेल तर मी उपलब्ध करून देतो विहाराच्या मार्फत. फक्त एवढं हे की दर रविवारी सकाळी तर वेळ मिळतच नसेल, संध्याकाळी अशाच टायमाला 7-7:30 वाजता आले, इथंही वंदना घेतली तुम्ही तर खूप बरेच आहे. इथं आल्यानंतर एखाद्या मुलाला एखाद्या असंच लाईटाची व्यवस्था करून घ्या छोटी. रोज सकाळ संध्याकाळी रोज 10 मिनिटं म्हणा, किंवा रविवारी धम्म दिवसाच्या अनुषंगाने इथे यायचं आणि वंदना घ्यायची. आणि आपल्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळते. धम्म बाबासाहेबांनी इतकं खूप असं सत्य सांगितलेलं आहे. एवढं सांगणं आहे की विहाराच्या जोडा अभियानामध्ये आपण सर्वांनी सामील व्हा. आणि पुढं नवीन नवीन जे आहे शिकण्यासारखं, आत्ता शिकेनीच तर तुम्हाला आरसा दाखवला, याच्यात खूप असं मोठं काही शिकण्यासारखं आहे. आणि हे सर्व आमच्या विहाराच्या मार्फत सर्व फुकट आहे आणि सर्व फ्री आहे. म्हणून या लेकरांना जर संस्कार घडायचे असेल तर इथं येऊन आपल्याला बस नाही. आणि त्यांना म्हणणं आहे की बाबा मला शिवाजी महाराज सांग, मला महात्मा ज्योतिबा फुले सांग, मला बुद्ध सांग, मला बाबासाहेब सांग, मला रमाई सांग, मला सावित्रीमाई सांग. आतापर्यंत आम्ही ऐकलं पण आम्हाला तुमच्या तोंडानं ऐक नाही. आम्हाला काही नवीन आलं ते सांग. मेडिकल कॉलेजचं सांग, इंजिनिअरिंग कॉलेजचं सांग. हा, मोबाईल आहे तुमच्याकडं, धडकन गुगलवर सर्च केलं एक नवीन विषय काढायचा, सांग भाऊ, सांग बाई. मग असे ज्यावेळेस हे बोलतील इथून, तर तुम्हाला मी मजाक सांगत नाही, तुम्हाला तुमच्या मुलांवर इतका अभिमान येईल की हे कसं होतं काय झालं भाऊ, हे आले एका दिवसासाठी ना आमचं पूर्ण गतिमान करून टाकलं. हे मी नाही करून राहिलं बरं, हे धम्म आणि निसर्ग मला इथपर्यंत पाठवलं. तुम्हाला मी किती वेळेस फोन केला तुम्हाला, मी वापस जातो म्हणून चावलं, पण तुम्ही काय बोलले याच्यानंतर येणार नाही बाय, म्हणून मी धावत पळत वापस म्हटलं आज नाही तर कल नाही. म्हणून जे क्षण येतात त्याचं सोनं करा, एवढं सांगतो. जय भीम. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना त्रिवार अभिवादन करते. आणि येथे जमलेल्या सर्व बौद्ध उपासक व उपासिकांना सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आत्ता बुद्ध विहार धाड येथून आलेले प्रवीण दादा यांनी खरोखर चांगलं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला सांगितलं की पौर्णिमा घ्यात जा आणि सर्व सामूहिक घ्यात जा. या कारणाने खरोखर आम्हाला चांगलं वाटलं
आतापर्यंत आम्ही बी ही पौर्णिमा राबवल्या होत्या. आम्ही पण सार्वजनिक पौर्णिमा करत होतो, पण आम्ही कारणास्तव काही बंद पडल्या त्या, पण आता सांगितल्यामुळं आम्ही परत सुरू करू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी, गौतम बुद्धाविषयी फार चांगली माहिती दिल्याबद्दल खरोखर आम्हाला थोडाफार काहीतरी बाबासाहेब कळायला पाहिजे आणि खरोखर चांगलं मार्गदर्शन करू. जय हिंद. सर्वांना जय भीम. जय भीम. सर्वप्रथम सर्व महामानवांना प्रथमतः मी वंदन करतो. तसेच आज धाड अजिंठा बुद्ध विहारचे अजिंठा बुद्ध विहार तसेच आमचे परुण भाऊ बोर्डे हे आज भडगाव या नगरीमध्ये आले आणि धम्माबद्दल त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं दूरदृष्टिकोनीनं ह्या मार्गदर्शन केलं आणि आपण सर्वजण त्याचं अनुकरण करणार आहे करू. आणि पुढील रविवारी सुद्धा आपण या महिला आता किती कमी महिला इथं या ठिकाणी होत्या, या दुसऱ्या वेळेस आपण डबल जास्त पटीनं या ठिकाणी महिला तसेच पुरुष तसेच लहान लहान मुलं मुली ह्या हजर करू. आणि भाऊंचं निस्वार्थीपणे काम पाहून मला पण असं ग्रुप आला की आपण काहीतरी धम्माचं एक वाटचाल तर आपण पहिल्यापासूनच करतो, थोडंफार करायचा प्रयत्न करतो, पण त्याला एखाद्याचा हातभार जर लागला की नाही तर ते आणखी नेटानं काम सुरू होतं. आणि असं हातभार लावण्याचं काम आपले परुणभाऊ बोर्डे हे करू आलेत. याचं तळागाळापासून मी असं अभिनंदन स्वागत करतो आणि माझी 2 शब्द सांगतो. रुबाबदार जशी काय चाफे कळी, अरे दिसाया दिसते रुबाबदार जशी काय चाफे कळी, साऱ्या नोटात नोटबाई उठून दिसते 100ची निळी, साऱ्या नोटात नोटबाई उठून दिसते 100ची निळी. मजा घेतोय यात पैशाची मजा, अहो भिकारी असो की राजा, घेतोय यात पैशाची मजा. लाखो करोडात शोभून दिसली निळ्या रंगाची ध्वजा, अहो लाखो करोडात शोभून दिसली निळ्या रंगाची ध्वजा. या पैशाच्या हारासमोर फिकी सोन्याची साखळी, या पैशाच्या हारासमोर फिकी सोन्याची साखळी, साऱ्या नोटात नोटबाई उठून दिसते 100ची निळी, साऱ्या नोटात नोटबाई उठून दिसते 100ची निळी. अहो जयंतीला त्याच्या नटून बसलंय निळ निळ अंबर, अहो जयंतीला त्याच्या नटून बसलंय निळ निळ अंबर. निळ्या रंगाचा वाली ठरलाय माझा भीमराव आंबेडकर, निळ्या रंगाचा वाली ठरलाय माझा भीमराव आंबेडकर. बघून तिला गुलाबी सुद्धा झाली येडी खुळी, बघून तिला गुलाबी सुद्धा झाली येडी खुळी, साऱ्या नोटात नोटबाई उठून दिसते 100ची निळी, साऱ्या नोटात नोटबाई उठून दिसते 100ची निळी. अहो 10 वर्षाच्या चलनाची वेळ ही गेली निघून, अहो 10 वर्षाच्या चलनाची वेळ ही गेली निघून. नोटा बदलल्या सरकाराने संविधानामध्ये बघून, नोटा बदलल्या सरकाराने संविधानामध्ये बघून. भीमाचं गाणं खेळतय राहुल या साजनच्या कळी, भीमाचं गाणं खेळतय राहुल या साजनच्या कळी, साऱ्या नोटात नोटबाई उठून दिसते 100ची निळी, साऱ्या नोटात नोटबाई उठून दिसते 100ची निळी. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय ग, गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय ग. कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग, कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग. गवताची झोपडी आधी आता आलो या बंगल्यामध्ये, गवताची झोपडी आधी आता आलो या बंगल्यामध्ये. नव्हती मिळत गोदडी साधी आता झोपाया मऊ मऊ गादी. फ्रीज टीव्ही आणि कूलर साऱ्या घरात आलंय ग, फ्रीज टीव्ही आणि कूलर साऱ्या घरात
झालंय ग कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग काल काही नसे पोटात आता पकवान ताटात काल काही नसे पोटात आता पकवान ताटात फिरतो गाडी मधी थाटात अंगठ्या घालून बोटात कुण्या देवान केलंच नाही माझ्या भीमान केलंय ग कुण्या देवान केलंच नाही माझ्या भीमान केलंय ग कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग जे जाते तेची तोडून दिवार जाते तेची तोडून दिवार कुंदीला भीमाने हा जातीवार लोकशाही राज्य आलं माझ्या भीमामुळं लोकशाही राज्य आलं माझ्या भीमामुळं वीरान रान माळ वीरान रान माळ आज दिसतय सार फुलून आज दिसतय सार फुलून किते काल गेले भीमा अजून येथे झुलून उन्हामुळं नाही झालं स्वप्न ते साकार माझ्या भीमामुळं लोकशाही राज्य आलं माझ्या भीमामुळं काजू बदाम पिस्ता अन दुधाच्या उकड्यावर काजू बदाम पिस्ता अन दुधाच्या उकड्यावर अरे तुम्ही लय मजेत जगता तर तेज नाही मुखड्यावर अरे तुम्ही लय मजेत जगता तर तेज नाही मुखड्यावर देशोविदेशी भीम माझा फिरला पावाच्या तुकड्यावर देशोविदेशी भीम माझा फिरला पावाच्या तुकड्यावर तरी बी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी बी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर घटना लिहून मिटवला घोर 9 कोटीचा केला उद्धार दिलं देशाला संविधान त्याला जगात बळताच मान दिलं देशाला संविधान त्याला जगातच बळताच मान माझ्या भीमान सोसले आहेत गावले गावावर माझ्या भीमान सोसले आहेत गावले गावावर तरी बी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी बी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर पाप पुण्याला नव्हता थारा त्याच्या नजरेत होता दरारा पाप पुण्याला नव्हता थारा त्याच्या नजरेत होता दरारा आमचा जय भीमा एकच नारा देश भीमाला पूजतोय सारा आमचा जय भीमा एकच नारा देश भीमाला जळतात नारा जळतात जातीवादी आजही माझ्या भीमाच्या नावावर जळतात जातीवादी आजही माझ्या भीमाच्या नावावर तरी बी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी बी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर माझ्या भीमामुळे लागलाय ठाव आज सुट्यात रंगानी राव माझ्या भीमामुळे लागलाय ठाव आज सुट्यात रंगानी राव सजला जयंतीला सारा गाव गाणं संध्या प्रणयकेत लाव सजला जयंतीला सारा गाव गाणं संध्या प्रणयकेत लाव निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या गोटावर निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या गोटावर माझ्याच भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर माझ्याच भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर नमो बुद्धाय जय भीम जय संविधान अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियान या आज निवडलेलं गाव आहे भडगाव जे धाडवरून 12 किलोमीटर अंतरावर आहे तर आपण बघू शकता हे भडगावचे सर्व उपासक उपासिका बालक बालिका ते खूप श्रद्धेने एका आवाजावर हजर झाले त्यांना धम्माचं आकलन आहे आणि बाबासाहेबांचे विचार कुठेतरी जागृत ठेवण्यासाठी मला आणखी काहीतरी धम्म शिकणं आहे यासाठी या अनुषंगाने ते हजर झाले माता रमाई यांच्या नावावरती हे विहार आहे या 2 उपासिकांनी सुंदरसे असे भीमगीत बुद्ध गीत गाऊन की आम्ही धम्मासाठी आतापर्यंत केलेले कार्य आणि याच्यानंतरही आम्ही जीवनाला गतिमान करू या गीतांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे
तिचं खूप खूप आपल्या अजिंठा बुद्ध विहार आणि बुद्ध विहार जोडूचे जे जे सभासद झालेले आहे आणि आणखी जे होणार आहे त्यांच्या वतीने या बालिकेसाठी खूप खूप अभिनंदन करतो. आणि सर्व ग्रामस्थांचं मी अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियान या अभियानाचे सर्व सदस्यांच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आपण सर्वांनी या थंडीच्या दिवसामध्ये इथे उपस्थित झालात धम्मा ऐकण्यासाठी, बाबासाहेब ऐकण्यासाठी आणि आम्हाला जो वेळ दिला याबद्दल शतशः मी आपले अभिनंदन करतो. ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला, ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला, ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल.